नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अन्नपूर्णाला समजलंय, गुरुजीने सांगितलेलं आहे त्यांच्या दिव्य दृष्टीतून की तुमची नात तुमच्या बाजूलाच आहे. आणि मग काय, कमळीचा जो कॉन्फिडन्स वाढला आहे, कमळीने एका झटक्यात महाजन कुटुंबाला त्रास देणाऱ्या कामिनीचा हात पकडत तिला जशास तशी शिक्षा दिली. कमळीची एवढी मोठी हिंमत कशी काय वाढली आणि गुरुजींनी हे सत्य अन्नपूर्णाला कसं सांगितलं हे आता या भागामध्ये, या जबरदस्त भागामध्ये आपण पाहूयात. तर इकडे पूजेसाठी गुरुजींनी अनिकांना म्हणजे छोट्या नातीला बोलावलेलं असतं, पण ती काही यायला तयारच नसते. मग त्यावरती आता तिला बोलावण्यासाठी आलेले असते अन्नपूर्णाच्या वतीने आता इकडे राजा आणि कामिनी येते आणि ती सांगते, हे बघ बाळा, जर का तू आता हे असं केलं नाहीस तर उगाच सगळ्या लोकांना बोलण्यासाठी चान्स मिळेल. आणि मग काय, मग ती कमळी खूप पुढे जाणार आणि अन्नपूर्णाच्या मनात जागा करणार, तुला कळणार पण नाही. यावरती मग आता अनिका सांगत असते, ओ ग्रॅनी स्टॉफिस, ती पूजा मला काही अजिबात आवडत नाही आहे. ही पूजा कशासाठी करता, मी नाही त्या पूजेला काही येत असं म्हटल्यावरती मग आता लगेच इकडे राजन येतो आणि हे बघ बाळा, तुझा जरी विश्वास नसला तरी मला काय माहिती आहे की तू आईसाठी हे सगळं केलंस तर बरं होईल असं म्हटल्यावरती मग आता अहो नाही करता इकडे कामिनी, आता राजन तू जा, मी तिला समजवते. मग राजन खाली येतो आणि गुरुजी म्हणतात, हे बघा अन्नपूर्णा मॅडम, तुमच्या छोट्या नातीने ही पूजा करायला पाहिजे, कुठे आहे तुमची छोटी नात असं म्हटल्यावरती मग लगेच आता इकडे अन्नपूर्णा सांगायला लागते, गुरुजी ती येतच आहे. आता तोपर्यंत राजन म्हणतो, हो मी तिला बोलावते, मी ती एवढ्यात येईलच असं म्हणत राजन आता अनिकाची वाट पाहत असतो. त्यावेळेस अनिकाला घेऊन कामिनी येते. अन्नपूर्णाला स्पष्टपणे दिसत असतं की अनिका पूजा वगैरे काही करायचं नाही आहे, ती जीवाच्या वरती आता इकडे आलेली आहे. तर अन्नपूर्णा पाहते, मग आता ती मिमी करू अनिका पूजेला बसवलं जातं. बरं, आता ज्या वेळेला पूजेला ती बसते त्याच वेळेला इकडे आता गुरुजी सांगायला लागतात, अन्नपूर्णा मॅडम, अहो ती पूजेसाठी आपल्या चंदनाचा लेप हवा आहे ना. तोपर्यंत मग आता लगेच इकडे चंदनाचा लेप हवा म्हटल्यावरती अन्नपूर्णा कमळीकडे पाहते. कमळी म्हणते, अहो आजी मी हे लेप आणतो असं म्हटल्यावरती त्यावरती मग लगेच आता लेप आणण्यासाठी कमळी जाते. इकडे कामिनी लगेच आता कमळीला मार पडण्यासाठी जो काही डाव रचलेला असतो, म्हणजे अन्नपूर्णाच्या मनातून कमळीला उतरण्यासाठी जो डाव तिने रचलेला असतो त्यात बिचारी कमळी अडकते आणि कमळीचा पायाखाली ती आता आपला पाय टाकते. म्हणजे कामिनी तिच्या पायात पाय अडकवते आणि आपला पाय कमळीच्या पायाखाली टाकत ती कमळीला पाडते. कमळीच्या हातामध्ये असलेला चंदनाचा लेप लगेच खाली पडतो आणि नुसताच खाली पडत नाही तर तो चंदनाचा लेप शिवपिंडीवरील पडतो आणि त्यावर कामिनी आडाओडा करायला लागतो. सगळ्या बायकासुद्धा आता इकडे बोलायला लागतात, अपशकून अन्नपूर्णा मॅडम, अपशकून झाला, तुम्हाला कळतं काय असं म्हणत आता इकडे अन्नपूर्णा मॅडम लगेच ती म्हणायला लागते, ही अशी कशी मुलगी असं अपशकून आता घडवत आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेच इकडे अन्नपूर्णा सांगायला लागते, कमळी तुला लागलंय का, कमळी उठ बरं बाळा तू असं म्हणत अन्नपूर्णा कमळीला उठवण्यासाठी प्रयत्न करत असते. तर त्याच वेळेस तिकडे आता कामिनी येते आणि काय गं बहिणी, तिला असल्या मुलीवरती विश्वास ठेवल्यावरती अजून काय होणार, तुला कळत नाही आहे का तू कुणावरती विश्वास ठेवतेस, काय ठेवतेस, तुला खरंच काही समजत नाही का यावरती. आता ही असली दीड दमडीची मुलगी कोण कुठली खानदानाची इकडे आलेली आहे आणि आपल्या पूजेची वाट लावली. यावर मग आता अन्नपूर्णा म्हणते, कामिनी कोणाशी बोलतेस, काय बोलतेस, तिने हे सगळं मुद्दाम केलंय का. तर ती म्हणते, मुद्दाम बिद्दाम हे काही मला माहिती नाही, हिच्यामुळे पूजा भ्रष्ट झाली ना इतकंच मला माहिती आहे, हिने आपली पूजा विघ्न करून टाकलेला आहे असं म्हटल्यावरती आता अन्नपूर्णा सांगते, गुरुजी मला एक गोष्ट सांगा की या सगळ्यावरती काही उपाय आहे का, मी खरंच तुमचे हात जोडून माफी मागते. इकडे तोपर्यंत आता घाबरलेली म्हणजे ती सरू देवाकडे प्रार्थना करते, का कोणास ठाऊक मला असं वाटते की जी बाई माझ्यावरती आणि माझ्या मुलीच्या जीवावरती उठलेली आहे ती त्या बाईला माझ्या आता मुलीपासून दूर ठेव देवा, खरंच ती खतरनाक बाई माझ्या मुलीच्या आसपास नको फिरकू देव. यावरती आता इकडे कमळी सांगते, गुरुजी मला खरंच माहिती नाही मी कशी पडले, मला कळतच नाही, माझ्या पायाखाली काहीतरी आलं आणि मी पडले ना गुरुजी असं म्हटल्यावरती मग लगेच आता इकडे सांगायला लागतं. लगेच अन्नपूर्णा, गुरुजी खरंच ती मुलगी मुद्दाम करणाऱ्यातली नाही आणि खरंच सांगू तिने गुरुजी काय उपाय असेल तर तुम्ही मला तो उपाय सांगा, आम्ही सगळे मिळून तो उपाय करायला तयार आहोत असं आता ती म्हणायला लागते. यावरती गुरुजी म्हणतात, मुळातच चूक तुमच्याकडून झाली नाही, जी चूक तुमच्याकडून झाली नाही त्या चुकीची तुम्ही माफी का मागत आहात.
काही गरज नाही माफी मागायची. अहो, जे देवाच्या मनात होतं ना तेच झालंय. देवाच्या मनात होतं की हिच्या हातून पूजा व्हायला पाहिजे, तर हिच्या हातूनच पूजा झालेली आहे. तुम्ही काय हे सगळं बोलताय? अन्नपूर्णा म्हणते. म्हणजे कोणताही अपशकुन झालेला नाही आहे. तर गुरुजी म्हणतात, नाही अन्नपूर्णा मॅडम, अहो कोणताही अपशकुन नाही झाला आहे. आपण पूजा कंटिन्यू करू शकतो. पण आता तुमच्या छोट्या नातीच्या हातून ही पूजा नाही होऊ शकत. असं म्हटल्यावरती अन्नपूर्णा म्हणते, म्हणजे गुरुजी तुम्हाला काय म्हणायचं? यावरती मग आता गुरुजी सांगायला लागतात, हे बघा, ही पूजा देवाच्या मनामध्ये आहे की या मुलीच्या हातून व्हावी. तर आता याच मुलीच्या हातून ती पूजा होईल, तुमच्या नातीच्या हातून नाही. असं म्हणून स्पष्टपणे गुरुजींनी आणि पूजा करू शकत नाही तर कमळी करणार असं म्हटल्यावरती अन्नपूर्णा झटक्यात या सगळ्यासाठी तयार होते. ज्यावेळेस अन्नपूर्णा या सगळ्यासाठी तयार होते त्याच वेळेला आता इकडे कामिनी म्हणते, वहिनी अगं काय करतेस तू? अनिकाच्या अनिकाला न करता हे तुझ्या कोण कुठच्या मुलीला हे करायचं आहे? पूजा करून घेतेस तिच्याकडून. यार आता इकडे सांगायला लागते अन्नपूर्णा, हे बघ कामिनी, मला माहिती आहे अनिका ही कोणत्याही प्रकारे स्वतःच्या मर्जीने ही पूजा करायला आलेली नव्हती. तिला अजिबात कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही आहे पूजा करण्यामध्ये, आणि त्यापेक्षा कमळीने ही पूजा केली ना तर नक्कीच ही पूजा फळणार आहे. ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे, आणि त्यामुळे आता इकडे काही झालं तरीसुद्धा ही पूजा कमळी करणार. कमळी बसून असं कमळी बस असं म्हणत आता इकडे अनिकाच्या आणि कामिनीच्या नाकावरती टिचून कमळीला पूजेला बसवलं जातं. ज्या वेळेस कमळीला पूजेला बसवलं जातं त्याच वेळेला आता इकडे गुरुजी तिच्याकडून यथासांग पूजा करून घेता. फायनली ज्या नातीसाठी हे पूजन चाललेलं असतं ती नात ते पूजन करते. म्हणजेच कमळी अन्नपूर्णाची नात ती पूजन आता करत आहे. तर त्यानंतर मग आता गुरुजी सांगायला लागतात, हे बघा, पूजन तर संपन्न झालेलं आहे. आता तुमच्या छोट्या नातीला तिचे पाय धुवायचे लागतील. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेच अनिकाला पाय धुण्यासाठी ज्यावेळेस सांगितलं जातं त्यावेळेस चिडलेली अनिका तड करत तिकडून निघून जाते. पाय माय फूट, मी हिचे पाय धुणार आहे? बिलकुल नाही, मला काय पाय धुण्याची गरज नाही आहे, असं म्हणत ती तिकडून निघून जाते. ज्यावेळी ऋषी म्हणते, काय करतेस तू? अगं गुरुजींसाठी, अन्नपूर्णा आजीसाठी, त्यांचा तरी मान राखण्यासाठी पाय धुणं गरजेचं आहे. असं म्हटल्यावरती तो तिच्याकडे आता कोणता पर्याय नसतो. ऋषी तू म्हणतोय ना, फक्त तू म्हणतोय ना म्हणून मी पाय धुते, नाहीतर मी कधीच पाय धुतले नसते. असं म्हणत ती रागारागात तिकडून निघून जाते. पाय धुण्यासाठी निघून जाते. पाय धुवायला येते तर पण जीवांच्या आकांतात ती पाय धुण्याचा ती प्रयत्न करते. आणि त्यानंतर मग काय, आता ती पाय धुते आणि गुरुजी म्हणतात पाय नुसते धुवायचे नाहीत, पुसायचे आहेत. ती बघते आणि पाणी ओतायला लागते. आणि त्यानंतर मग आता लगेच गुरुजी म्हणतात नुसते पाय धुवायचे नाहीत, पुसायचे आहेत. असं म्हटल्यावर मग आता लगेच ती पाय पुसण्यासाठी कपडा घेते आणि पाय पुसून काढते आणि जीवावरती हे सगळं करत असते आणि निघून जाते. कमळीच्या हस्ते पूजन करत गुरुजी म्हणतात, तुमची व्यवस्थितपणे पूजा यथासांग झालेली आहे. कमळी आता सगळ्यांच्या पाया पडते. गुरुजींच्या, आबा आजोबांच्या, राजांच्या आणि त्यानंतर अन्नपूर्णांच्या पाया पडून मग ज्यावेळेस आता इकडे कमळी बाजूला उभी राहते त्यानंतर मग आता लगेच अन्नपूर्णा विचारते, गुरुजी पूजा नीट संपन्न झाली ना? माझी नात परत मला मिळेल ना? यावरती गुरुजी सटकन बोलता, अहो तुमची नात परत मिळेल काय? तुमची नात तुम्हाला परत मिळाली. आता मात्र अन्नपूर्णा शॉक होऊन जाते. राजन पण शॉक होऊन जातो. गुरुजी काय म्हणताय? नात परत मिळाली? कुठे आहे? काय आहे? आम्ही कसं ओळखणार तिला? यावरती आता गुरुजी सांगायला लागतात, अन्नपूर्णा मॅडम, राजन असं काय करताय? तुमची नात तुमच्या आजूबाजूलाच आहे. त्यावर आता अन्नपूर्णा अजून शॉक होते आणि गुरुजी काय बोलताय तुम्ही? यावर गुरुजी म्हणता, मी कधीपासून पूजा करतोय ना तर मला जाणवतं की माझ्या दिव्य दृष्टीतून मला जाणवतं की तुमची नात तुमच्या आजूबाजूलाच कुठेतरी आहे आणि तुमच्या आयुष्यात प्रवेश केलेली आहे. वेळ आला की ती तुम्हाला कळेलसुद्धा. यावरती अन्नपूर्णा खुश होते आणि हे सांगतात, हे बघा, ज्या मुलीने पूजन केलं ना तिलाच हा प्रसाद बनवायला सांगा. मग काय अन्नपूर्णा, कमळी कधी आणि कमळी तुला प्रसादाचे लाडू बनवता येतात का? कमळी म्हणते, हो आजी, गावाला मीच लाडू बनवायची. मग काय अन्नपूर्णा सांगते, जा कमळी, तू आता प्रसादाचे लाडू बनव. प्रसादाचे लाडू बनवत म्हटल्यावरती कमळी धावतच प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी जाते. ज्यावेळेस कमळी प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी जाते तोपर्यंत इकडे आता ऋषी तिला मदतीला येतो. इकडे ज्यावेळेस मदतीला येतो त्यावेळेस आता इकडे कमळी म्हणते, तुमचं काय इथे? ऋषी म्हणतो, अगं तुला मदत करतोय मी. कमळी सांगते, मला कोणाचीही मदताची काही गरज नाही आहे. गावाला ज्या वेळेस रात्रभर लाडू बनवायचे मी आणि त्यावेळेलाच मी एकटी लाडू बनवायचे. तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही काय माझी मदत करणार? ऋषी म्हणतो, हो बाबा, तू ग्रेट आहेस, मी जातो इथून. असं म्हणत ऋषी तिकडून निघून जातो. गेल्यावरती अनिका म्हणते, हे काय ग्रॅनी, आधी मी पूजा करायला तयार नव्हते, त्यानंतर पूजा करायला मग बसवलं
पण त्यानंतर मग ही पूजा नको, तेही कमळीच्या हातून. यावरती म्हणते, अजून संपन्न झाली का पूजा? तू थांब तर, मी तुला सांगतो काय करायचं. यावरती म्हणते, आता काय करायचं? यावरती आजी सांगायला लागते, अगं ती प्रसादाचा शिरा गेली ना बनवायला, आता मी बघस ना त्या प्रसादाचा शिरा कसा बनवते. तिला नाही मी असा धडा शिकवला ना तर नाव लिहिणार नाही कामिनी. कामिनीचा डाव आणि वर्मावरती घाव. लगेच कामिनी वर्मावर घाव करायला निघते आणि तिने जो काही प्रसाद केलेला आहे तो प्रसाद खराब करायला लागते. म्हणजेच त्याच्यामध्ये आता कमळी ज्यावेळेस काहीतरी लाडू बनवते आणि निघून जाते, ते कामिनी आता तिकडे अनिका येऊन त्याच्या केरोसिन टाकते. केरोसिन टाकून लाडूला पूर्ण केरोसिनमय करतात आणि त्यानंतर कमळी हे पाहते. कमळी युक्ती करते. कमळी आता लगेच केरोसिनवाले लाडू वेगळे काढते, दुसरे लाडू बनवते आणि सगळ्यांना चांगले लाडू देते आणि या दोघींना मात्र ते केरोसिनवाले लाडू देते. त्यानंतर या दोघीजणी ते लाडू घेतात. वास येतो, वास येतो असं म्हणत सगळ्यांना आता इकडे लाडू खाऊ नका म्हणतात, पण कमळीने केलेले लाडू छान असतात. आणि अन्नपूर्णा म्हणते की आम्हाला या लाडूबिडूचा वास येत नाही आहे, कारण आमचं मन साफ आहे, तुम्हाला येत असणार असं ते बोलतात. आता नाईलाजानं या दोघींना पण लाडू खावा लागतो. त्यांना चक्कर येतात. मग अनिका खूप चिडते. त्यावर कमळी म्हणते, जशास तसं तुम्ही लाडू खराब करायचं काम केलं ना, म्हणून तुम्हाला ही शिक्षा, असं म्हणत कमळीने आता रोखठोक जो काही आव घेतलेला असतो. त्यानंतर आता इकडे कमळी आहे हे सत्य कसं समोर येणार. आता कमळी ही अन्नपूर्णाची नात आहे. जोशाने इकडे आता कामिनीचा हात पकडून तिला धडा शिकवला. त्यानंतर कमळीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलेला आहे. यापुढे मालिका पाहायला खूप रंजक असणार आहे आणि अन्नपूर्णाला कमळी ही आपल्या आजूबाजूली म्हणजे गुरुजींनी सांगितलेल्या आजूबाजूची नात कमळीची आपली नात आहे हे कसं करणार आहे हे पाहणंसुद्धा तेवढंच सिरियलमध्ये रंजक आहे. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जय गजानन माऊली.